कमॉन गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गेल्या तासाला आपण माझ्याकडनं चुकून 7वीची कविता तुम्हाला सेंड केली गेलेली होती. तर आय एम सॉरी. आणि आज आपण प्रत्यक्षात इयत्ता 9वीचा सिलेबस अभ्यासक्रम जो आपला आहे या वर्षीचा शैक्षणिक वर्ष 2021-22 आता या नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये तुम्हा सगळ्या मुलांचं मी मनापासून आपल्या वर्गात तुमचं स्वागत करतो. आणि आपण यावर्षी काय इंग्रजी हा जो विषय आहे या इंग्रजी विषयात आपण काय शिकणार आहोत ते आपण पाहूया. तर सगळ्यांजवळ पुस्तक असणं आवश्यक आहे. त्यामुळे ओपन युअर टेक्स्टबुक अँड पेज नंबर आय थिंक 1. Open your textbook, page number 1, and before looking page number 1, let us discuss about the contents of this textbook. Contents म्हणजे काय? आता बघा, मी ज्या ज्या ठिकाणी अंडरलाईन करत जाईल ना ते शब्द नीट लक्षात ठेवायचे. कंटेंट्स म्हणजे काय? आता अंडरलाईन केली मी, सर्कल पण केला, हा शब्द याच्याकडे नीट लक्ष द्या. कंटेंट म्हणजे काय की या पुस्तकामध्ये किती युनिटचा समावेश असणार आहे तो झाला कंटेंट. ओके. मग आता आपल्याला एकूण वर्षभरामध्ये 4 युनिट आहे. युनिट 1 बरोबर, युनिट 2, युनिट 3 अँड युनिट 4. सो फॉर द फर्स्ट टर्म वी हॅव 2 युनिट्स अँड फॉर द सेकंड टर्म वी हॅव 2 युनिट्स अगेन. अँड each unit consists of 4 to 5 lessons including poems. म्हणजे एका युनिटमध्ये 4 ते 5 लेसन्स असतील, त्याच्यापैकी 1 किंवा 2 कविता असतील, बाकी लेसन्स असतील बरोबर. तर आपण या शैक्षणिक वर्ष 2021-22 यामध्ये आपण पहिल्या युनिटला आपण सुरुवात करत आहोत आज. तर नीट काळजीपूर्वक सगळ्यांनी टेक्स्टबुक जे जे काही मी शब्द असतील, नवीन शब्द येतील, न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स जे काही येतील लेसन्समध्ये किंवा पोएममध्ये, त्याच्याखाली मी ते अंडरलाईन करेन. त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे असतं म्हणजे त्या न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्सचा उच्चार जो असतो तो उच्चार मी स्पष्ट करून सांगेन. त्यानंतर त्या न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स त्याचा अर्थ सांगेन. न्यू म्हणजे नवा, डिफिकल्ट म्हणजे कठीण. म्हणजे दोज वर्ड्स विच यू हॅवंट कम अक्रॉस विथ, असे शब्द की तुम्ही यापूर्वी 8वीपर्यंत तुम्ही अनेक शब्द तुम्ही शिकलात, परंतु 9वीला पहिल्यांदाच असे काही शब्द लेसन्समध्ये आले असतील, कवितेमध्ये आले येत असतात, त्याचा मी परिचय तुम्हाला करून देईल. त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण, अर्थ आणि उच्चार कसा करतात ते पण तुम्हाला सांगणार. तर आपण पहिला युनिट पाहत असताना वी हॅव दिस पोएम, युनिट 1.1 मी अंडरलाईन केली बघा. अँड द टायटल ऑफ धिस पोएम इज वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर. आता आपण प्रत्यक्षात कविताकडे जाऊया. लेट्स बिगिन. युनिट 1 बघा, युनिट 1 लेट्स बिगिन. चला सुरू करूया. याचा अर्थ असा होतो लेट्स. हा जो लेट्स शब्द आहे ना, हा लेट्स शब्द, हा शब्द 2 शब्दांनी मिळून तयार झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे LET, लेट आणि अस. लेट अधिक अस बरोबर लेट्स असा शब्द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार झालेला आहे बरोबर. म्हणजे संक्षिप्त रूप आहे. लेटसचं संक्षिप्त रूप लेट्स. तर लेट्स बिगिन. चला सुरुवात करूया. आता या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज आहेत. नो युअर टीचर. नो युअर टीचर, शिक्षकांना माहीत करून घ्या तुम्ही व्यवस्थित. तिथे पहिली ॲक्टिव्हिटी काय म्हटली आपल्याला? इंटरव्ह्यू युअर टीचर युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्ही तुमच्या शिक्षकांची खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही त्यांची मुलाखत घ्यायची, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. देन व्हॉट आर दी पॉईंट्स? पॉईंट्स आहेत बघा, हे डॉट केलेले आहेत बघा. हे आता मी पण त्यांच्यासमोर डॉट ठेवतो. दीज आर दी पॉईंट्स अँड विथ द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स यू हॅव टू प्रिपेअर इंटरव्ह्यू ऑफ युअर टीचर.
ओके, ते तुम्हाला एका कागदावर उतरावं लागेल. द फर्स्ट पॉईंट इज, आता हा पहिला पॉईंट काय, हिज ऑर हर नेम. हिज म्हणजे त्यांचे, म्हणजे लेडी टीचर असेल तर हर नेम, आणि जेंट्स टीचर असेल तर हिज नेम म्हणजे त्यांचं नाव, किंवा त्या टीचरांचं, महिला टीचरांचं नाव किंवा शिक्षकांचं नाव आधी लिहा. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे हा, द क्वालिटीज ही ऑर शी लाईक्स बेस्ट इन हिज ऑर हर स्टुडंट्स. द क्वालिटीज ही लाईक्स ऑर शी लाईक्स बेस्ट इन हिज स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणती गुणवत्ता, चांगल्या गोष्टी त्या शिक्षकांना आवडतात हे तुम्हाला लिहायचं. तिसरा पॉईंट आहे हिज ऑर हर फेवरेट इंग्लिश ऑथर, बुक, फिल्म एटसेट्रा. तुमचे जे तुम्ही ज्या शिक्षकांचे इंटरव्ह्यू घेत आहात, ज्या शिक्षकांची तुम्ही मुलाखत घेणार आहात, तर त्या मुलाखतीमध्ये तुम्ही हे पण लिहायचं की त्यांना इंग्रजीचे कोणते लेखक, ऑथर हा जो शब्द आहे ना, ऑथर, AUTHOR, सॉरी, यस, ऑथर. ऑथर म्हणजे काय, ग्रंथकर्ता. ऑथर म्हणजे ग्रंथकर्ता, अशी व्यक्ती की ज्याने ग्रंथ लिहिलेला असतो त्याला ऑथर असं म्हणतात. काही लोक ऑथरला लेखकसुद्धा या अर्थाने संबोधतात, पण मला वाटतं ऑथर मीन्स ग्रंथकर्ता. तर तुमच्या शिक्षकांना असे इंग्रजी साहित्यातले किंवा इंग्रजी लिटरेचरमधले असे कोणते ग्रंथकार होऊन गेले की त्यांचा आवडता ग्रंथकार, ऑथर कोण आहे. दुसरं, त्यांना आवडणारं पुस्तक, त्यांना आवडलेले एखादी फिल्म एटसेट्रा वगैरे वगैरे. ओके, आता लास्ट पॉईंट आहे आपला, लास्ट नाही, सेकंड लास्ट पॉईंट आहे. काय आहे, हिज ऑर हर फेवरेट टीचर इन स्कूल और कॉलेज अँड द रिझन्स वाय ही ऑर शी लाईक द टीचर. ते ज्यावेळेस शाळा शिकत होते आपले टीचर, ज्या शिक्षकांची तुम्ही मुलाखत घेणार आहात त्या शिक्षकांना तुम्ही हे पण विचारायचं आहे की तुम्ही शाळा शिकत असताना तुमचे आवडते शिक्षक कोण होते, मला लक्षात, ते पण लिहायचं आहे. अँड द लास्ट पॉईंट इज व्हॉट युअर टीचर वूड लाईक यू टू फोकस ऑन इन स्टँडर्ड 9. आणि तुम्ही इयत्ता 9वीमध्ये कोणकोणत्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे. फोकस म्हणजे काय, ज्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशा कोणकोणत्या गोष्टी तुमच्या शिक्षकांना आवडणार आहे की जे तुम्हाला जे टीचर तुम्हाला सांगतील, त्याच्या कोणकोणत्या गोष्टी असतील की टीचरांना तुम्हाला सांगाव्याशा वाटत आहेत, लक्षात. तर अशा पद्धतीनं ही इंटरव्ह्यू, विथ द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स वी हॅव सीन हाऊ टू प्रिपेअर इंटरव्ह्यू, हाऊ टू मेक इंटरव्ह्यू. सो now beside this know your teacher chapter topic, we have another topic here which we will see. Okay, what is the title, या काय नाव याचं, ॲक्रॉस्टिक्स. बघा शब्द बघा, ॲक्रॉस्टिक. आता ॲक्रॉस्टिक्स म्हणजे काय बघूया. ॲक्रॉस्टिक म्हणजे राईट युअर फर्स्ट नेम इन कॅपिटल लेटर्स, म्हणजे तुमचं नाव जे ना कॅपिटल्समध्ये, कॅपिटल अक्षरात शब्द लेटर्समध्ये लिहायचं आहे. जसं की माय नेम इज सुनील, सो आय विल राईट डाऊन माय नेम इन कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्समध्ये आता बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो. आता कॅपिटल लेटर्समध्ये SUNIL, सुनील. आता कॅपिटल लेटर्समध्ये असं लिहायचं आहे. आता काय म्हटलं पुढे, अरेंज द लेटर्स वन बिलो द अदर्स, म्हणजे ते शब्द जे आहेत ना तुम्हाला कसे लिहायचे, एकाखाली एक लिहायचे. SUNIL असे लिहायचे, बरोबर. मग असे लिहिल्यानंतर पुढे काय म्हणतायत, पुढे असं म्हणतायत, राईट एन इंग्लिश वर्ड और फ्रेज बिगिनिंग विथ ईच लेटर इन युअर नेम. ट्राय टू फाइंड वर्ड्स दॅट आर रिलेटेड टू यू ऑर द मिनिंग ऑफ युअर नेम. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता यसवर नाही, आता मी लिहिलं होतं, यस लिहिलं होतं बघा, SUNIL, बरोबर, असं नाव लिहिलं आहे, वन बिलो ऑथर. मग या एसपासून सुरू होणारा एखादा इंग्रजी शब्द तुम्ही तयार करायचा आहे.
मग एखादा शब्द, इंग्रजी शब्द असं करूया, सिन्सियर. सिन्सियर म्हणजे काय? प्रामाणिक झाला, आहे की नाही? युजिंग दिस फर्स्ट लेटर एस, वी हॅव प्रिपेअर्ड, वी हॅव मेड अनदर इंग्लिश वर्ड विच इज व्हेरी मिनिंगफुल, सिन्सियर. आता यू दुसरं लेटर आहे. आता यूवरनं एखादा इंग्रजी शब्द आपण शोधूया. युनिफॉर्मिटी. युनिफॉर्मिटी बघा, असा शब्द तुम्ही इंग्रजीचा तुम्ही तयार करू शकता. आता एन लेटर आलं. आता या एन लेटरवरनं एखादा नवा इंग्रजी शब्द मला तयार करायचा आहे. नीट. नीट म्हणजे काय? व्यवस्थित. ओके. आता आयवरनं इमिडिएट. इमिडिएट लक्षात, असा शब्द तयार झाला. आणि एलवरनं शेवटचं लेटर एल आहे, तर या एलवरनं काय तयार शब्द होऊ शकतो? लॉयल. लॉयल म्हणजे काय? प्रामाणिकच होतो. लक्षात. बघा, अशा प्रकारे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. म्हणजे तुमचंही नाव तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारचं ही जी रचना असते याला ॲक्रॉस्टिक्स म्हणतात. ॲक्रॉस्टिक्स जे आहेत ते अशा प्रकारे आपण तयार करू शकतो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या नावाने असे ॲक्रॉस्टिक तुम्ही तयार करू शकता. ओके, चला पुढे सरकूया. पुढे आता प्रायोरिटीज. आपण हा टॉपिक नंतर स्टडी करूया. सुरुवातीला आपण त्याच्या आधी आपण कविता युनिट 1.1 हे पाहणार आहोत. बघा, आता मी सर्कल केलं आहे. अँड द टायटल ऑफ दिस पोएम इज वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर. टू वॉक म्हणजे काय? चालणे. अ लिटल म्हणजे हळूवार, आणि स्लोअर म्हणजे लिटल म्हणजे थोडेसे हळूवार चालावा. लिटल स्लोअर, थोडे हळू चाला असा अर्थ होतो. बिफोर स्टार्टिंग दिस पोएम लेट अस सी दी चिटचॅट ॲक्टिव्हिटी. ओके, चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये फॉर्म पेयर्स और ग्रुप्स ऑफ 4. यूज दीज क्वेश्चन्स टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. आता खालील प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांच्या आधारे तुम्ही तुमच्या मित्रांशी तुम्ही चर्चा करू शकता, डिस्कशन करू शकता. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? द फर्स्ट क्वेश्चन इज, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? वा अंडरलाईन शब्द, नवीन आलेला शब्द, टॉकेटिव्ह. टॉकेटिव्ह म्हणजे काय? बडबड्या. बघा, काही मुलं खूप बडबड करतात. टॉकेटिव्ह. ओके, तर हा शब्द नवीन आला आहे तुमच्यासाठी या वर्षी. टॉकेटिव्ह म्हणजे बडबड करणारा व्यक्ती, बडबड्या म्हणतो आपण त्याला. ओके, मग आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? पर्सन म्हणजे व्यक्ती. तुम्ही खूप बडबड करणारी व्यक्ती आहात का? ह्याच्यावर डिस्कशन करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे मनातले विचार तुमच्या मित्रांबरोबर तुम्हाला शेअर करायला, म्हणजे तुमचे विचार त्याला सांगायला, तुमचे विचार वाटायला तुम्हाला आवडतं का? डू यू लाईक? अँड द लास्ट क्वेश्चन इज, व्हॉट वूड यू लाईक टू डू आफ्टर 10th? 10वी नंतर तुम्हाला काय करायला आवडेल? आता इफ you were in the classroom, definitely you might have discussed these questions among yourself. Okay, but unfortunately due to pandemic, COVID pandemic, we are not in our classroom, so we cannot discuss these questions among ourselves. But you may communicate or you may discuss these points in your with your family members. Understood? And you may we can say get avail the opportunity to create the new discussion among your family members. ओके, तर अशा पद्धतीनं आपण हे चिटचॅट ॲक्टिव्हिटी बघितलेले. पुढे आता माय थॉट्स नावाचा मुद्दा आहे. आता हा माय थॉट्स आलेला आहे. हा टॉपिक बघण्या अगोदर आपण, मला वाटतं आजच्या दिवशी आपण एवढंच शिकूया. पुढच्या तासाला माय टॉपिक्स हा जो मुद्दा आहे आपण तो स्टडी करणार आहे. सगळ्यांनी घरीच थांबायचं, विनाकारण बाहेर फिरायचं नाही, काळजी घ्यायची. सॅनिटायझरचा वापर, हात साफ स्वच्छ करण्यासाठी घ्या. नेहमी नाकातोंडावरती मास्क वापरा आणि इतरांशी बोलताना 10 फूट लांबूनच बोला. वी स्टॉप हिअर. टिल देन, गुड बाय.